जय गुरु. जय गुरु. एक मिनिट जस्ट. आपण परवाला 59व्या जय गुरु. श्लोकाला सुरुवात केली होती. हम्म. अ, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तर या श्लोकाचं पार्श्वभूमी अशी आहे की इंद्रियांना विषयांपासून विन्मुख करायचंय. पण मग त्याच्यावरती या या श्लोकात असं म्हटलेलं आहे की बऱ्याचदा असं होतं की विषयांपासून इंद्रिय विन्मुख तर होतात, पण म्हणजे ऍक्च्युअल भोग घेत नाही, पण ती वासना असते ती तशीच राहते. हम्म. मग त्यात त्यांनी रोग्याचं उदाहरण दिलंय. ते कसं ते बघूया आपण. तर या श्लोकाचं अन्वय असा आहे, निराहारस्य, म्हणजे जो निराहारी म्हणजे काय, काही खात पीत नाही असा रोगी किंवा कोणी पण, देहिना असा देहधारी मनुष्य, विषयाः म्हणजे विषय जे असतात, हां, त्याचे, देहिना म्हणजे त्याचे, विषयाः वर्तन्ते म्हणजे त्याचे विषय तर निवृत्त होतात, कारण तो प्रत्यक्ष भोग घेत नाही. पण रस हां रसवर्जम, हां, पण त्याचा जो रस जो आहे, हां, म्हणजे आसक्ती काही जात नाही त्याची. विषय विनिवृत्त होतात, विषयांची निवृत्ती होते, पण त्या रस किंवा रसिकता जी आहे त्याची, आवड, ती काही जात नाही. म्हणजे मग जसं तर त्यामुळे, तर अशा वेळेस काय होतं, म्हणजे अशाने काय करायचं. काय कोणी बोलतंय, ऐकूयात? कोणाला काही बोलायचं आहे का? हं. नाही सर, ऐकायला येते. हां, येत आहे ना. हां, ठीक आहे. कोणाचं तरी तर चालू असेल. हां, म्यूट करा हां सगळ्यांनी. हां. हा, तर त्यांना मी- हां, हां. तर मी हे सांगत होतो की नुसतंच विषयांचा भोग दूर करणं नव्हे. अपेक्षा काय, नुसताच विषयांचा भोग नाही, तर त्या विषयांवरची आसक्ती पण गेली पाहिजे. नाही तर मनातली जी वासना आहे, मी भलेही खाणार नाही, पण नुसतं मनात माझ्या विचार तोच राहील की अरे मी हे खायला होतं, असं आहे तसं आहे, नाही का. तर ती जी वासना आहे ती वाईट. तर मग इथं त्यांनी ती वासना कशी दूर करायची, तर याचं त्यांनी रहस्य सांगितलेलं आहे कृष्णाने. कसं, अस्य रसः अपि परम दृष्ट्वा निवर्तते. म्हणजे हा जो रस आहे, रस म्हणजे आसक्ती. हं. जसं आपण त्या दिवशी उदाहरण दिलं होतं की आपण एखाद्याला रसिक म्हणतो. रसिक म्हणजे काय, तो चांगला, त्याला रसास्वाद किंवा सगळ्या विषयांचा तो आनंद घेऊ शकतो. त्याला हौस असते म्हणून त्याला आपण रसिक म्हणतो. पण असा हा रस जो आहे, आता इथे आपण व्यावहारिक नाही बोलत आहोत, इथे आपण निवृत्तीपर मार्गात चाललो आहोत, प्रवृत्तीपर नाही. त्यामुळे इथं आता रसिकता वगैरे या गोष्टी आपल्या विरोधी आहेत सगळ्या. तर हा रस जो आहे, हा कसा त्याची निवृत्ती कशी करायची, तर परमदृष्ट्वा. परमदृष्ट्वा म्हणजे काय, परम म्हणजे परमात्म्यामध्ये बघून, हां, परमतत्वाचा किंवा विचार करून, किंवा परम म्हणजे शब्दशः त्याचा अर्थ आहे पलीकडचं. पलीकडचं म्हणजे काय, की या संसाराच्या पलीकडच्या तत्वाचा विचार करून, परमदृष्ट्वा. पलीकडचं तत्व काय आहे, परमार्थ, नाही का. तर परमात्मा, परमार्थ, तर त्या तत्वाचं सतत चिंतन करून हा जो रस आहे, मनातल्या ज्या वासना आहेत, तर त्याची निवृत्ती करायची. तर इथं कृष्ण नुसता भोगाचा त्याग सांगत नाहीये, तर त्या भोगाचा किंवा विषय सेवनाची जी आसक्ती आहे, विचार आहे, त्या विचारांचा पण त्याग करायला सांगतोय. आणि तो त्याग कसा करायचा, हम्म, कारण सहज तो त्याग करणं एवढं सोपं नाहीये. तर त्याच्याकरता परमेश्वराचं अधिष्ठान किंवा परमात्मा, याचं
याचा सतत विचार केल्याने, परमतत्वाचा, परमात्म्याचा विचार केल्याने मग ते विचार येणार नाहीत. असं. हं? समजलं? हो सर. हां, ठीक आहे. तर इथं एक शब्द सारखा सारखा येतोय, विषय विषय विषय. विषय म्हणजे काय? कोण सांगेल? हं. विषय म्हणजे एखादी वस्तू किंवा वस्तू म्हणेन मी विषय म्हणजे. मोह. विषय म्हणजे मोह. किंवा एखाद्या ह्याची आसक्ती असेल त्याला विषय म्हणतात का? भोगाची इच्छा. आपली जी इंद्रिय आहेत की नाही, काही इंद्रियांना असणारा इंटरेस्ट म्हणा, म्हणजे जिभेला वेगवेगळ्या प्रकारच्या चवीचा अगदी अगदी बरोबर. हा अगदी असतो. बरोबर. नाकाला विष सुगंधाचा असतो, कानाला गाण्याचा असतो, तसं बरोबर. शब्दाचा त्याप्रमाणे. इंद्रियांनी भोग घेण्याच्या गोष्टी म्हणजे म्हणजे प्रत्येक म्हणजे इंद्रियाद्वारा. थोडक्यात काय आहे, की आपले जे ज्ञानेंद्रिय जी आहेत सगळी, हं, जीभ, डोळे, कान, त्वचा, नाक वगैरे वगैरे, ही जी ज्ञानेंद्रिय की ज्याच्याद्वारे आपण सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या वस्तूंचं, पदार्थांचं, हं, सगळं ज्ञान आपल्याला होतं. ह्याचा जो विषय आहे, याचा विषय म्हणजे लिटरली विषय. हां, जसं की जिभेचा विषय काय? चव, गोड, म्हणजे मधुरता, तुरटता, आंबटता, हां, आंबटपणा, नाही का, तुरटपणा, खारटपणा, तिखटपणा वगैरे वगैरे, हे सगळे जिभेचे विषय आहेत. हं. कानाचे विषय काय? म्हणजे गाणं, हं, नंतर कर्कश आवाज. आता यातले विषय हे, काही विषय आपल्याला आनंद देतात, काही विषय आपल्याला दुःख पण देतात. बरोबर. नाकाचा म्हणजे काय? सुगंध असेल, अत्तर असेल, सुवास असेल तर आपल्याला तो आनंद देतो. तेच जर दुर्गंधी असेल तर आपल्याला त्याचा त्रास होतो, दुःख होतं, नाही का? त्वचेचंही तसंच आहे. आपण जर चांगल्या मऊ गादीवर झोपलो तर आपल्याला आनंद होतो, नरम नरम. पण तेच जर आपण खडका एखाद्या जमिनीवर झोपलो तर आपल्याला ती टोचायला लागते, नाही का? म्हणजे आपलं जे स्पर्शेंद्रिय जे आहे, त्वगेंद्रिय, तर त्याला, तर ही जी, तर हे सगळे जे विषय आहेत ज्ञानेंद्रियांचे, तर त्याला म्हणतात विषय. म्हणजे आता पुढे येईल ते विषयाचं अजून विवेचन. पण विषय म्हणजे हे लक्षात घ्या, की ज्ञानेंद्रियांचा कुठलाही म्हणजे विषयच म्हणूया आपण त्याला, म्हणजे ज्ञानेंद्रिय जे ग्रहण करतात त्याला विषय म्हटलं जातं. समजलं? आणि म्हणून ते विषय जे आहेत, हां, ते विषया हा रसवर्जम विनिवर्तनते. विषय तर दूर होतात, पण त्यातला जो रस आहे, रस म्हणजे काय? वासना त्यातली, ती दूर होत नाही, असं. म्हणजे आपली रोग्यासारखी अवस्था होऊ नये असं भगवान कृष्ण सांगतायत. रोगी काय, निरुपायाने सगळं तो विषयांचं वर्जन करतो, म्हणजे पथ्य असल्यामुळे, शक्ती नसल्यामुळे वगैरे वगैरे. पण आपली अवस्था किंवा साधकाची अवस्था तशी नसली पाहिजे, की काय करणार, निरुपाय म्हणून खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, चालू शकत नाही वगैरे, असं नको व्हायला. हां, ठीक आहे. पुढचा श्लोक 60वा. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. याचा अन्वय बघूया. हे कौन्तेया, कौन्तेया म्हणजे कुंतीपुत्रा अर्जुना, प्रमाथीनी. शब्द प्रमाथीनी हाच सुंदर शब्द आहे संस्कृतमधला. हां, मथ म्हणजे मंथन करणे किंवा खूप घोळ घालणे, फिरवणे, घुसळणे. हां, प्रमाथिनी म्हणजे काय? प्रकर्षाने मंथन करणे, म्हणजे खूप घुसळणारं, हां, अशी ही सगळी इंद्रिय आहेत, म्हणजे खूप त्रास देणारी आहेत. हां, शांत बसणारी नाही आहेत ही इंद्रिय. प्रमाथिनी. म्हणूनच ज्याला आपण हिंदीमध्ये माथा किंवा मराठीत माथा म्हणजे काय? जिथं सतत विचारांचं घुसळण चाललेली असते, म्हणून त्याला आपण माथा म्हणतो. बरोबर. मथ धातूपासून आलेलं आहे. ते प्रमाथिनी इंद्रियाणी, या इंद्रिय जी आहे, तर ती सतत त्यांचं काही ना काही, जसं एखादं सारखा गोंधळ किंवा गडबड करणारं मूल असतं ना, तसं ते इंद्रिय कधी शांत बसतच नाही, म्हणून त्याला प्रमाथी हा शब्द
विशेषण लावलेलं आहे. ही सगळी जी गडबड करणारी, सतत त्रास देणारी जी इंद्रिय असतात, तर ती काय आहेत? यततः विपश्चितः पुरुषस्य अपि. यततः म्हणजे जो खूप प्रयत्न करत असतो त्यांना निग्रह करण्याचा. जसं एखादी विचार करा की खूप खोडकर मुलं आपल्याजवळ दिलेली आहेत, 5 खोडकर मुलं आपल्याकडे दिलेली आहेत आणि त्यांना आपल्याला सांभाळायचं आहे. तर कोणी एक करतो, कोणी एक करतो, एकाकडे लक्ष द्यावं तर दुसरा त्रास देतो, दुसरा काहीतरी उपद्व्याप करतो. तर तशी जी अवस्था असते तशीच आपली, म्हणजे अगदी प्रयत्न करणाऱ्या माणसाची सुद्धा, की जो ठरवतो की मला या इंद्रियांचा निग्रह करायचा आहे, पण अशा प्रयत्न करणाऱ्या विपश्चित आणि ज्ञानी, त्याला माहिती असतं, टेक्निक माहिती असतात कसं त्यांना निग्रह करायचा, पण त्याला सुद्धा मनः प्रसभम हरंतीही. तर त्याच्या मनाला सुद्धा, अशा ज्ञानी आणि प्रयत्नशील मनुष्याला सुद्धा तो हरंती, हरंती म्हणजे हरवतं, ते इंद्रियही हरवतात असं. हा, समजलं? तर त्यामुळे म्हणजे ही इंद्रियांचं निग्रह करणं हे खूप सोपं काम नाही आहे. साधारण माणसाचं नाहीच नाही, पण अगदी ज्ञानी माणूस आणि दुसरा अगदी प्रयत्न करणारा माणूस, की जर त्याने निश्चय केलेला आहे पण त्याला सुद्धा त्यांना कंट्रोल करणं, नियंत्रण करणं हे सोपं नाही आहे, असं भगवान स्वतःच सांगतायत. प्रसभम म्हणजे शक्तीने किंवा बलात्काराने, म्हणजे त्याला ते काही करून अगदी मनवतीलच. जसं मी जे उदाहरण दिलंय की खोडकर मुलं जर 5 खोडकर मुलं जर आपल्या ताब्यात असतील, उपद्व्यापी कार्टी, तर त्यांना सांभाळताना जसे नाकीनऊ येतात, तशी ही इंद्रिय आपली अवस्था करतात, चांगल्या माणसाची सुद्धा. समजलं? पुढचा श्लोक 61वा. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर आता याचा अन्वय, तानी, आता ही जी उपद्व्यापी सगळी जी इंद्रिय आहेत, तानी सर्वाणी म्हणजे त्या सगळ्या त्रास देणाऱ्या इंद्रियांना संयम्य म्हणजे संयम करून, या सगळ्या इंद्रियांचा संयम करून, पुढे काय, नुसतं युक्त हा शब्द कसाला, युग धातूपासून आलाय. म्हणजे युग पासूनच योग हा शब्द पण तयार झालाय, आणि युग पासून युक्त म्हणजे जो योग करतो. आपण बघितलं योग म्हणजे काय, तर सम हा सुखदुःखे समम भूत्वा, नाही का? तर तसं पूर्ण म्हणजे शीतोष्ण किंवा सुखदुःखात सम राहून, बरोबर, तर तसं योग कर्मसु कौशलम, तसं. तर हे असं पूर्ण आपलं समाहित, म्हणजे पूर्ण असं अगदी शांत, म्हणजे समसमान असं, कशाने विचलित न होणारं असं चित्त ठेवून, युक्त म्हणजे त्याचा अर्थ तो आहे, म्हणजे योग थोडक्यात. मत्परहा, त्या मत्परहा म्हणजे काय, परमेश्वरामध्ये मत, म्हणजे इथे बऱ्याचदा कृष्णाने मत हा शब्द परमात्मा, म्हणजे तो स्वतः परमात्मा आहे या अर्थी गीतेमध्ये वापरलेला आहे त्याने, बरोबर. मी वासुदेव किंवा मतपरा म्हणजे तू माझ्यामध्येच रममाण हो किंवा माझ्यातच परायण हो. मतपरा म्हणजे तू माझ्यात पूर्ण चित्तदृष्टी ध्यान लावून, आसीत, आसीत म्हणजे असा बसलेला, किंवा असा ध्यान लावलेला. तर असा जो कोणी असतो, तर यस्य वशे इंद्रियाणी, म्हणजे सगळ्या या इंद्रियांना संयम करून, मन पूर्ण समत्व बुद्धी ठेवून, माझ्यामध्ये पूर्ण तन्मय होऊन, परायण होऊन, असा जो कोणी करतो, अशी साधना, त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हटलं जातं की त्याच्यात इंद्रिय त्याला वश आहेत आणि त्याची प्रज्ञा स्थिर आहे, प्रतिष्ठित आहे. आता इथं बघा, पहिल्यांदा मला वाटतं आधीच्या श्लोकात पण प्रज्ञा हा शब्द वापरलेला आहे. आतापर्यंत बुद्धी वापरलेला होता हा शब्द, बरोबर. तर बुद्धीवरनं भगवान प्रज्ञावरती आलेले आहेत. प्रज्ञा आणि बुद्धी,
तीन शब्द बऱ्याचदा आपल्याला एकसारखे वाटतात, पण त्यात फरक आहे. एक आहे बुद्धी, मेधा आणि प्रज्ञा. यात काय फरक आहे तिघांमध्ये? कोण सांगेल? ऐकू येतंय माझं? हो, ऐकू येतंय येतंय. सर. हा मी सांगू का? हो सर, पण माहित नाही. हा राधिका सांग. हा सर नाही माहिती मला. तू बोलतेस. नाही माहिती. तू ओके. बोलली नाही, कोण कळलं म्हणाला नाही. मग मी सांगू का म्हणून? तुम्ही सांगा. मी अच्छा, अच्छा. प्रज्ञा म्हणाले सर. ओके, तू प्रज्ञाच बोलतोय, प्रज्ञाविषयी. ओके. फक्त तुला माहिती असायलाच पाहिजे. प्रज्ञाला माहिती असेल चांगलं. अच्छा. नाही, चांगलं माहिती असं नव्हे, पण मी हा. साधारण असं ऐकून आहे की हा. मेधा नाही सर, तुम्हीच सांगितलेलं मागच्या वेळेला. हो, आपण हो. संस्कृत शिकत हो, होतो हे ना पहिले झालेलं 2 आहे वर्ग. एकदा बरोबर. सांगितलेलं आहे मागे याच्यावर. तेव्हा हो. तुम्हीच सांगितलं होतं की मेधा हा शब्द मेद व धातूवरून आलाय, म्हणजे आपल्याला मेंदू पण आपल्या चरबीचा बनलेला असतो, त्यामुळे नेहमी नेहमी करून करून ज्या गोष्टी येतात त्या मेधा. प्रज्ञा म्हणजे प्रतिभा या अर्थाने प्रज्ञा, असं तुम्हीच सांगितलं होतं सर. हम्म. उत्स्फूर्त जी See, असते ती परत एकदा उत्स्फूर्त. मी हा सांगतो. हा नाही, परत एकदा मी या तिन्हींचं एकदम सांगतो. बुद्धी म्हणजे हा बुद्धी जी आहे ना, त्याच्यामध्ये तर्क, ज्याला आपण लॉजिक म्हणतो ना, तर्काची प्रधानता असते. चांगलं हे बरोबर की ते बरोबर, हे चांगलं की ते चांगलं, याच्यापेक्षा हे चांगलं, त्याच्यापेक्षा, म्हणजे हा जो आपण तर्क लावतो ना, लॉजिक, न्यायशास्त्र, न्याय, हा, तर बुद्धीमध्ये त्याची प्रधानता असते. मॅथमॅटिकल माइंड, थोडक्यात लॉजिकल किंवा गणिती बुद्धी किंवा मॅथमॅटिकल माइंड. ओके. नंतर मेधा हा शब्द जास्त करून धारणाशक्ती, म्हणजे काय, की जे मी आधी शिकलेलो आहे, जे मला समजलेलं आहे, जे माझ्या बुद्धीने मी विचार करून काहीतरी ठरवलेलं आहे, तर ते मला योग्य वेळी त्याचं स्मरण होणं, त्याला म्हटलं जातं मेधा. म्हणजे योग्य वेळी, जसं कॉम्प्युटर जो असतो, तो योग्य वेळ बरोबर ती मेमरीतनं हवी ती फाईल काढून देतो आपल्याला, तसं. नुसती लायब्ररी असून उपयोगही नाही, बरोबर. नेमकं पुस्तक आपल्याला कुठलं हवं आहे ते 1 मिनिटात काढता यायला पाहिजे, बरोबर. तर ती जी शक्ती आहे त्याला म्हटलं जातं मेधा. आणि प्रज्ञा, प्रकर्षेण ज्ञानम. हां, जानाती, ज्ञा म्हणजे जानाती. तर प्रज्ञा म्हणजे काय, की जी बुद्धी, म्हणजे ही खरी आध्यात्मिक ज्याची बुद्धी आहे, की विवेक, अविवेक आणि पूर्ण अंतर्मुख होऊन हां, साधना करण्याची किंवा ध्यान करण्याची ज्याची शक्ती आहे, तिला म्हटलं जातं प्रज्ञा. प्रज्ञा ही कधीच बहिर्मुख नसते. बुद्धी ही बहिर्मुख आणि अंतर्मुख दोन्ही असू शकते, पण प्रज्ञा हा शब्दच मुळे अंतर्मुख आहे, असं. त्यामुळे इथे जेव्हा कृष्ण म्हणतात की प्रज्ञा प्रतिष्ठिता, तर त्याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे, की तुमची जी प्रज्ञा आहे, म्हणजे ही जी विचार आणि ध्यान करण्याची, एकाग्रता करण्याची शक्ती, ही पूर्ण आतमध्ये परमात्म्यामध्ये आपली स्थिर झालेली आहे. प्रतिष्ठिता म्हणजे असं. समजलं? तर असा प्रज्ञा प्रतिष्ठिता याचा अर्थ तो आहे. तो म्हणजे कृष्ण इथे बुद्धीवर थांबलेले नाहीयेत. आता तर्काचा विषयच नाहीये. तर्क, बुद्धीपर्यंत तर्क चालतो. बुद्धीच्या पलीकडे मेधा आणि प्रज्ञामध्ये बुद्धी म्हणजे तर्क चालत नाही. तिथे आता निव्वळ एकाग्रता आणि आतमध्ये एकाग्रता, आतमध्ये ध्यान, परमात्म्यामध्ये, अंतरात्म्यामध्ये ध्यान, असं. समजलं? ठीक आहे ना? कोणी बोलत नाही आज? ठीक आहे. सगळे असे मंत्रमुग्ध झालेले आहेत. अजून वृत्तंभरा प्रज्ञा असते किंवा प्रज्ञामध्ये काही काही वेगळे भाग असतात. त्याच्यामध्ये पण फरक आहेत, बरोबर. ऋतंभरा प्रज्ञा, पण ते आपण जाऊया नको सध्या. इथे सध्या आपलं बुद्धी, मेधा, प्रज्ञापर्यंत पुरेसं आहे. आणि आपल्याला ऋतम म्हणजे ऋतमचा अर्थ, मग ऋतंभरा म्हणजे काय, ते अजून वाढत जाईल म्हणून. असं. ठीक आहे. आता 62वा आणि 63वा श्लोक, एकदम ज्याला आपण म्हणतो ना, की सगळ्या गोष्टी पायरी पायरीने एका समरी सारांश दिलेला आहे जणू त्यांनी, भगवान कृष्णांनी. कसा?
ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. पुढचा पण श्लोक मी त्यातच वाचतो कारण हा पूर्ण झालेला नाही आहे इथं. कामात क्रोधोऽभिजायते इथपर्यंत 62वा श्लोक. पुढचं 63वा. क्रोधाद् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. आता बघा काय होतंय ते. ध्यायतो विषयान् पुंसः म्हणजे विषयान् ध्यायतः पुंसः. पुंसः म्हणजे जो माणूस विषयांचं ध्यान करतोय. तर विषयांचं ध्यान म्हणजे आपण विषय म्हणजे काय आधीच बघितलेलं आहे की या ज्ञानेंद्रियांचे जे काय ग्रहण करण्याचे जे विषय आहेत ते सगळे विषय 5 ज्ञानेंद्रियांचे सगळे कुठलेही विषय असू दे त्या विषयांचं तो ध्यान करतो असा माणूस त्याचं काय होतं. तेषु अशा माणसांमध्ये त्यांच्यामध्ये संगः उपजायते. संग म्हणजे काय. संगत ज्याला म्हणतो. संगत म्हणजे काय. परत आता ते नुसतं एखादा मी विचार करतोय की आज संध्याकाळी काय आहे जेवायला. विचार सुरू झाला म्हणजे माझा विषय बरोबर. जिभेचा विषय जेवण. लगेच माझा संग मन तिथेच थांबतं का नाही. मग काय असेल आज जेवणाला बरोबर. पोळी असेल भाजी असेल काय पक्वान्न असेल का. लगेच आसक्ती सुरू झाली. मला काय आवडतं हे नसायला पाहिजे हे असायला पाहिजे. तर हा झाला संग. आसक्ती आणि त्याचा जे नको आहे ते त्याची म्हणजे विरुद्ध आसक्ती आणि जे हवं आहे त्याची आसक्ती. सुरू झाला माझा विषय. संगात काम हा संजायते. आता मग नुसता आता संघाच्या आसक्तीमुळे आता कामा म्हणजे आता तीव्र इच्छा उत्पन्न झाली. संघ हा नुसता काय असेल इथपर्यंत ठीक आहे. त्या संघापासून काम हा आता तीव्र इच्छा उत्पन्न व्हायला सुरुवात झाली. आज गुलाबजाम मिळाले तर बरं होईल आजच्या जेवणात बरोबर. संघात काम हा संजायते आणि कामात क्रोध हा अभिजायते. आणि कामात आता ती तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे आणि जेव्हा मला अशी शंका यायला लागते की अरे आज गुलाबजाम बहुतेक नसतील तेव्हा माझ्या मनात आता मग क्रोधाची आवर्तनं सुरू होतात बरोबर. खट्टूपणा किंवा आता क्रोध म्हणजे काय आज एवढं पण नाही मला मिळतंय वगैरे वगैरे. तर मी साधं एक उदाहरण देतोय फक्त. तर असं म्हणजे लगेच क्रोध उत्पन्न झाला. भलेही तो मी व्यक्त करत नसेल पण मनातल्या मनात माझ्या क्रोधाची आवर्तनं सुरू झाली बरोबर. आता पुढचा श्लोक. क्रोधात सम्मोह भवती. आता हा क्रोधाच्या लहरी जेव्हा मनात त्याची आवर्तनं सुरू झाली तेव्हा सम्मोह म्हणजे काय. आता मी मोहात पडलो म्हणजे आता आणि माणूस जेव्हा मोहात पडतो तेव्हा काय होतं. तो विवेक आणि अविवेक हे विसरून जातो बरोबर. मग मी विचार करणार नाही की मला खरोखरच त्याची आवश्यकता आहे का गुलाबजामची. गुलाबजामने मला जो डायबेटीस आहे त्याला काही अपाय होईल का वगैरे हे आता मी सगळं विसरलो आता. कारण आता क्रोधात एकदा माणूस क्रोधामध्ये गेला मनाची आवर्तनं की मग माझं डोकं म्हणजे विवेक शक्ती माझी गेली. सम्मोह म्हणजे विवेक शक्ती बंद होणे अविवेक. सम्मोहात स्मृतिविभ्रम. आणि मग एकदा विवेक शक्ती गेली की मग चांगलं काय वाईट काय हे करायला हवं का कोणाला काय बोलायचं कोणाला काय शिव्या द्यायच्या काय म्हणजे चिडचिड सुरू होते वगैरे वगैरे. तर मग आता कार्य किंवा अकार्य याच्यामध्ये म्हणजे प्रकटीकरण सुरू झालं आता. म्हणजे स्मृतिभ्रंश झाला माझा. स्मृतिविभ्रम हा झाला आणि विभ्रम म्हणजे गोंधळ आणि तो स्मृतिभ्रंश झाली. स्मृती म्हणजे आता मला सगळंच जे पाहिजे ते आता मला सगळं आता मी विसरून गेलोय की मला खरं काय हवं ते सगळं आता माझं ज्ञान मी विसरून गेलो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश. आता स्मृतिभ्रंश झाला की माझा तो तर्कशक्ती जी आहे चांगलं काय वाईट काय बरं काय वाईट काय हे आत्ता नको करायला वगैरे आता बुद्धिनाश. आता बुद्धी माझे कामच करीनाशी होईल. आणि ज्या बुद्धिनाशात प्रणश्यती
आणि एकदा का बुद्धीचा नाश झाला असा माणसाचा प्रणश्यती, त्याचा पूर्ण प्रणश्यती, प्रकर्षाने नाश होतो, पूर्ण विनाश होतो, समूळ नाश होतो. हं? तर इथं अशा ज्या 6-7 पायऱ्या दिलेल्या आहेत की विषयांपासून संग, संगापासून काम, कामापासून क्रोध, क्रोधापासून संमोह, संमोहापासून श्रुतिविभ्रम, श्रुतिभ्रंशापासून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशापासून सर्वनाश. बरोबर? तर इथे समोर एक्झॅक्टली अर्थ काय सांगितलं तुम्ही रिपीट करा. कशाचा? संमोह. संमोह. संमोह म्हणजे काय? की अतिमोहात पडणे. हा, एखाद्या गोष्टीचा आपल्याला अतिमोहात झालं, हा, किंवा अक्षरशः त्या माणसानं मी काही कपडे कसे घातलेले आहेत, काय घातलेले आहेत, मी कसं काही मागे धावत सुटतात नाही का, असं. तर तसंच म्हणजे एकदा संमोह झाला म्हणजे तीव्र मोह झाला, की जसा अर्जुनाला झालाय. बरोबर? की तो एकदम त्याला एवढा मोह झालाय की त्याने सगळे शस्त्र बिस्त्र टाकून दिली आहेत. मग त्याला म्हणजे ऍक्च्युअली अर्जुनाची जी अवस्था आहे ना ती या इथं वर्णन केलेली आहे त्यांनी. काहीतरी विचार करत बसला विषयांबद्दल, मग संग, काम, क्रोध, संमोह, स्मृतिभ्रंश आणि बुद्धिनाश आणि सर्वनाश असं. तर इथं संमोह म्हणजे जेव्हा विवेक शक्ती आपली पूर्ण जाते. अविवेक. हा, विवेक म्हणजे काय? चांगलं आणि वाईट याचा विसरून जातो आपण आणि भलत्याच्या पाठीमागे लागणं, त्याला म्हटलं जातं संमोह. कळलं सर. संमोहाने काय होतं, ज्या साध्या साध्या गोष्टी लक्षात पाहिजे त्या पण लक्षात राहत नाही, स्मृतिभ्रंश होतो. आधी स्मृतीचा विभ्रम होतो. विभ्रम म्हणजे नुसता गोंधळ होतो, पण लगेच तो विभ्रम झाला की दुसऱ्या क्षणाला स्मृतिभ्रंश होतो, म्हणजे स्मृती पूर्णच जाते कामातून. ज्याला आपण म्हणतो ना माझं आता डोकं चालत नाहीये असं. बरोबर? काही आठवत हो, नाहीये कळलं सर. आणि डोकं चालत नाही म्हणजे बुद्धिनाश असं. तर हे सगळं कशामुळे होतं? नुसत्या विषयाच्या म्हणजे विचार करण्यापासून. आता अजून एक उदाहरण देईन मी. फक्त एक काहीतरी विषय घ्या, कोणाचं तरी तुमच्या मैत्रिणीचं किंवा मैत्रिणीच्या कोणाच्या तरी घरचं किंवा कोणाच्या नातेवाईकाचं लग्न आहे. तर लग्न आहे, विवाह आहे पुढच्या महिन्यात, एवढा फक्त विचार केला की लगेच संग, मग मी काय करू, कधी जाऊ, कुठले ड्रेस, कुठली साडी नेसू, काय करू. बरोबर? मग ही नाहीये, या रंगाची नाहीये, मग ती विकत घ्यायला पाहिजे, ती माझ्याकडे का नाहीये, मग रागातनं संमोह, म्हणजे सगळे डोकं आपलं पूर्ण कामातनं जायला वेळ लागत नाही, नाही का, छोट्या छोट्या गोष्टींमधनं, नाही का. तर हे सगळं कशामुळे झालं? एक नुसता विषय की बाबा अमुक एक लग्नाला मला जायचंय पुढच्या महिन्यात, एवढं म्हणजे एवढी चाबी सुद्धा या पूर्ण चक्र सुरू करायला पुरेशी ठरते, नाही का, असं. सर, नुकतीच मी पाठांतराची परीक्षा दिली, तर हा. त्यावेळेला पण जेव्हा एकाग्रता आपली ढळते, म्हणजे समजा मी एकटी बसलेली आहे आणि माझी परीक्षा चालू आहे आणि त्याच वेळेला बेल वाजली की माझी एकाग्रता पण ढळून गेली, आणि मग त्याही वेळेला असं झालं की माझा स्मृतिभ्रंश झाला आणि मी विसरून गेले पुढचा श्लोक काय होता तो. आणि मग नंतर खूप आठवून सुद्धा मग मला आठवेना, मग मला राग यायला लागला की मला का आठवत नाही, मी एवढं पाठांतर केलं आणि मला का आठवत नाहीये. आणि मग असं करता करता मी पूर्णच विसरून गेले आणि मग मला काही आठवत नाही असं मी त्यांना सांगितलं. म्हणजे असंही होतं त्याच्यामुळे. पण हे म्हणजे माझी एकाग्रता तेव्हा भंग झाली म्हणून असं झालं. तर मग ह्याच्यामध्ये बसवता येईल का कुठे आपल्याला? हो ना, बरोबर आहे ना. म्हणजे इथं म्हणजे आता ती बेल वाजली आणि तुमचं कान टवकारले गेले म्हणजे विषय. हा, ज्ञानेंद्रिय कुठलं? कान. ज्ञानेंद्रियाचा विषय काय? काहीतरी बेलचा आवाज. बरोबर? हा, आता तुम्हाला बेलचा आवाज आला म्हणजे काहीतरी कोण असेल, काय असेल, काही अर्जंट असेल, हा, महत्वाचं असेल काहीतरी, म्हणजे संग सुरू झाला, आसक्ती सुरू झाली. बरोबर. मग भलेही ती क्षुल्लक कारणाकरता लागलं असेल, मग पण ते जेव्हा तुम्हाला कळलं एक क्षुल्लक गोष्ट होती, तेव्हा तुमच्या मनात क्रोध उत्पन्न झाला आणि मग क्रोध उत्पन्न झाला, मग तुम्ही लगेच त्याला बाजूला सारू नाही शकलात, कारण तुमचा आता विवेक
गेला होता. आता विवेकाची जागा अविवेकाने घेतली. बरोबर. मग आता बरोबर. कार्य आणि अकार्य म्हणजे काय, की आता आपल्याला आता सध्या आपली परीक्षा सुरू आहे, तर आता ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा. मुख्य कार्य काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ते तुम्ही विसरून गेलात. स्मृतिभ्रंश झाला. हां मग आणि मग हां सगळं मग बुद्धीचा नाश झाला, नाही का, असं. बरोबर. हम्म, छान हम्म. सांगितलंस. हा, हे कुठल्याही बाबतीत होऊ शकतं आणि ही परंपरा आहे. म्हणजे ज्याला बऱ्याचदा मुलं म्हणतात, कोणी म्हणतं अरे माझा मूड ऑफ झाला. आता मूड ऑफ झाला म्हणजे काय, हेच, नाही का, काहीतरी गोष्ट होते आणि ही सगळी कारण परंपरा सुरू होऊन एखाद्याचा मूड ऑफ होतो. मूड ऑफ म्हणजे हल्लीच्या भाषेत त्याला मूड ऑफ म्हणतात, पण भगवान कृष्णांनी हे फार पूर्वी सांगितलंय की हे कसं होतं, याची शास्त्रीय प्रक्रिया काय आहे, नाही का. तर मनाविरुद्ध मग झालं की मूड ऑफ. हा मनाविरुद्ध झालं की मूड ऑफ. हा कारण कारण क्रोध, का काम हा, क्रोध, हा, आणि मग क्रोधापासून पुढची परंपरा सुरू झाली असं. हं? बरोबर. हम्म. तर पण मग संघ आणि काम एकच का दोन्ही? नाही, नाही, इथे म्हटलेलं आहे ना, विषय संघ, संघापासून काम. संघ म्हणजे नुसतं, म्हणजे ते थोडंसं, म्हणजे संघाचं जेव्हा रूपांतर कामामध्ये होतं, म्हणजे तीव्र इच्छेमध्ये. काम म्हणजे तीव्र इच्छा, संघ म्हणजे नुसती त्याचं स्मरण होणं. हं, ओके. हं. की मला, म्हणजे जसं मी साडीचं उदाहरण दिलं, की लग्न हा विषय, त्याच्यातनं लगेच, म्हणजे मग मी पोशाख काय नेसू, साडी काय नेसू, हं, हा झाला संघ. आणि मग लगेच त्याच्यातनं मग त्याचं रूपांतर, जेव्हा आता साडी म्हणेपर्यंत ठीक आहे, पण मग कुठली साडी, रंग मला या मरून रंगाचीच पाहिजे, मग आता त्याचं रूपांतर कामामध्ये झालं असं, नाही का. थँक्यू. तर हां, बोला. मी प्रज्ञा बोलते. हां, प्रज्ञा. माधवचं नाटक आहे ना एक, त्या नाटकामध्ये एका म्हणजे एक मुलगी असते आणि तिच्या तरुणपणी तिच्या बरोबर एक थोडा तिच्याशी अन्याय झालेला असतो आणि त्यामुळे ती जाम वैतागलेली, म्हणजे पहिली काही वर्ष तर ती डिप्रेशन मध्ये जाते आणि त्यानंतर, म्हणजे ही खरी गोष्ट आहे, आणि काही वर्षांनी ती जेव्हा थोडं भानावर येते, तेव्हा ती ठरवते की आपण आधी स्वतःला माफ केलं पाहिजे आणि मग ती त्या मुलाला पण बोलावते. अशा पद्धतीने माधवने एक नाटक लिहिलेलं आहे. त्या नाटकामध्ये त्यांनी हा एक श्लोक घेतलेला आहे. अच्छा. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं उदाहरण दिलं होतं की एखाद्या माणसाला जेव्हा एखादी मुलगी आवडते आणि ती जेव्हा नकार देते, तेव्हा त्याला राग येतो, त्या मुलीचा मोह झालेला असतो आणि त्यामुळे त्याला स्मृती होत, म्हणजे त्याला हेही लक्षात राहत नाही, विवेक माणसाचा जागृत राहत नाही आणि विवेक नाहीसा झाला की त्याच्या बुद्धीचाही नाश होतो आणि यानी बुद्धिनाश झाला की तो मनुष्य काय वाटेल त्या गोष्टी करतो, म्हणजे जसं त्या मुलीचं खून बिन करणं किंवा ह्या अगदी. सगळ्या गोष्टी, की आता मुलीवर अन्याय करणं किंवा तिचा खून करणं, या पद्धतीने, म्हणजे ही एक चेन आहे. तेच ना, एकदा म्हणूनच ही मनाची इच्छा कृष्णांनी, पूर्ण नाही झाली की भगवान राग येतो, कृष्णांनी, राग आला की विवेक नाहीसा होतो, विवेक नाहीसा झाला की बुद्धिनाश होतो. त्यामुळे मुळात पहिला घाव हा मोहावरतीच घातला गेला पाहिजे, असं त्यांनी त्या नाही, नाही, नाटकात लिहिलं नाही, होतं. इथं नाही, मला नाही, माहित नाही. इथं ऐक, इथं मोहावरती नाही. कृष्ण म्हणतात मोहावरती करूनही काही होणार नाही. मोहाच्या आधी अजून 3 पायऱ्या आहेत. हम्म. विषय, संग, काम, क्रोध, आणि क्रोधापासून मोह असं अच्छा. आहे. त्यामुळे आसक्ती. त्यामुळे अगदी विषय म्हणजे थोडक्यात काय, डोक्यात ज्या गोष्टींचा विचार करण्याची गरजच नाही, म्हणजे डोक्यात फालतू विषय आधी यूज कशाला द्यायचे असं. त्यामुळे सगळ्याचं मूळ जे आहे ते लोक म्हणतात कामामध्ये आहे, पण कृष्ण त्याच्या 2 स्टेप मागे जात आहेत. कृष्ण म्हणतात विषय, संग यामुळे काम उत्पन्न होत आहे. त्यामुळे तुम्ही संघ आणि संघाच्या आधी तुम्ही विषयाच्या मुळावर घाला असं. काम ही पुढची अवस्था आहे. विषयालाच, म्हणजे डोक्यात विचारच येऊ द्यायचे नाहीत, ते फालतू विचार असं. एनिवेज, पुढे जाऊया. अजून पुढे पण याचं आहे तसं. आणि जसं मी विषय या शब्दामध्ये ना विष दडलेलं आहे थोडक्यात, म्हणजे हां, खरोखर विषय हा शब्दच म्हणजे विष पासून झालेला आहे बरं. म्हणजे विषाने युक्त. नाही, विषय या शब्दाचा आहे की एखाद्यामध्ये आपण बुडून जाणे. विषय हा नुसता विषय नाहीये. विषय या शब्दाचा अर्थच संस्कृतमध्ये
म्हणजे त्याच्यात एनग्रॉस होऊन जाणे असं आहे. म्हणजे विषय नसतो कधी, नुसतं त्यात मग आपण डोकं पुन्हा 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 तेच विचार करत राहतो. अच्छा. म्हणून त्याचा आणि आणि त्याचा विषाशी म्हणजे इट इज अ पॉयझन ऍक्च्युअली. खरं पॉयझन ते आहे असं. समजलं? ठीक आहे. सर मला एक बोलायचंय. हा. सर जेव्हा मुलं आपण बातम्या ऐकतो की मोबाईल दिला नाही, वडिलांनी काही गाडी घेऊन दिली नाही, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, म्हणजे हे किती टोकाचं पाऊल आहे. ह्याच्या तर म्हणजे तुम्ही हेच करू शकत नाही. ज्या मुलांना त्यांचे आई वडील नाही म्हणत नाहीत, प्रत्येक गोष्ट घेऊन देतात, म्हणजे तिथं प्रत्येक ठिकाणी आसक्ती आहेच, मोह आहेच. म्हणजे अशी व्यवहारात तर खूप उदाहरणं देता येतील. बरोबर आहे तुमचं. आणि काही एक्स्ट्रीम, कोणी आत्महत्या, कोणी त्या तरुणीच्या तोंडावर ऍसिड टाकतात, म्हणजे असंख्य उदाहरणं आहेत याची असं. बरोबर. हं? ठीक आहे. पुढे जाऊया आपण 64वा श्लोक. हा. आता हे सगळं झालं. मग आता परत मग कोण? कारण अर्जुनाचा मूळ प्रश्न आहे की स्थितप्रज्ञाची लक्षणं काय? तर इथे आता सांगतात. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. तर याचा अन्वय बघूया आपण. विधेयात्मा, हा, असा आत्मा म्हणजे जीवात्मा की जो विधेय विशेष बुद्धीनी, हा, म्हणजे विशेष बुद्धी कुठली की ज्यांनी आपली इंद्रिय सगळी आपल्या ताब्यात ठेवलेली आहेत असा. हा. म्हणजे त्याची सगळी बुद्धी स्वतःच्या ताब्यात आहे. राग द्वेष वियुक्तही, राग आणि द्वेष यांचा वियुक्त, असं युक्त म्हणजे मी सांगितलं होतं, युक्त म्हणजे काय, युक्त धातूपासून जोडलेलं, वियुक्त म्हणजे तोडलेलं. हा. तो राग आणि द्वेषापासून पूर्ण वियुक्त आहे, अजिबात त्याचा संबंध नाही. हा. कारण जसं मी म्हटलं होतं ना, राग हे संस्कृत मधला जो राग आहे, अनुराग किंवा राग, ती म्हणजे आसक्ती, आणि द्वेष म्हणजे विरुद्ध आसक्ती. तर त्याच्यामध्ये असा जो साधक आहे विधेयात्मा, हा तर कसा असतो, राग द्वेष वियुक्तही, राग आणि द्वेष या दोन्हीपासून तो तोडलेला असतो. त्यांचा काही त्या भावनांशी त्याचा काही संबंध नसतो. एक. दुसरं, इंद्रियही आत्मवश्यही, आणि त्याची जी इंद्रिय असतात ती त्याला पूर्ण वश असतात. म्हणजे इंद्रिय त्याला चालवत नाहीत, तो इंद्रियांना हवा तसा वापरतो, म्हणजे तो इंद्रियांचा मालक असतो. बहुतेक वेळा आपण ऍक्च्युअली आपण काय आहोत, आपण इंद्रियांचे गुलाम आहोत. खरं इंद्रिय आपली आहेत, पण व्यवहारात आपलं पूर्ण 24 तास 365 दिवस आपलं कार्य असं असतं की आपण इंद्रिय जी म्हणतील ते आपण करतो, नाही का. इंद्रिय थकली की आपण त्यांना आराम देतो. पण इंद्रिय आपल्या काही यात नाही आहेत. इंद्रिय जी मागतील ते आपण त्यांना देत असतो. पण याचं उलट आहे, इंद्रिय आत्मवश्यही, म्हणजे इंद्रिय त्याला वश आहेत असा तर विषय. एक हा, तर एक मिनिट थांब. इंद्रियही म्हणजे तृतीया बहुवचन इंद्रियांकडून असं होतं ना. हो हो, बरोबर. इंद्रियही, रामही सारखं इंद्रियही, बरोबर. तर म्हणजे अशी पण इंद्रिय ज्याला वश आहेत असा. हा. तर विषयांचरण, आता हा जो असतो, तर हा काय करतो, एकदा काय इंद्रिय तुमच्या मनात वश झाली की मग ते जे विषय असतात, आता पुन्हा परत हा विषयामध्ये गेले. हा, आपण बघा कशी गंमत आहे की मग आता हा जो विधेयात्मा जो आहे ना, हा विषयांचरण. आता हा विषयांचरण म्हणजे काय, ठीक आहे, गाणं ऐकलं, कर्कश आवाज ऐकले, कर्कश आवाज ऐकले, गोड खाल्लं, कोणी काय कसंही खायला दिलं, खाल्लं, म्हणजे तो आता त्याचा राग आणि द्वेष यांच्यापासून तो मुक्त आहे. इंद्रिय त्याचे मालक नाहीत, तो इंद्रियांना हवं तसं वागवू शकतो. आणि मग तो विषयांचरण, मग तो विषयांचा उपभोग म्हणा किंवा विषयांना तो स्वीकार करतो.
विषयांचरण म्हणजे मग तो विषयांचा अनुभव घेतो.